लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता खऱ्या अर्थाने आबा सरोजला सगळ्या अख्ख्या कोल्हापुरासमोर देवी आईच्या उत्सवामध्ये तिची स्वतःची लायकी दाखवून देणार आहेत। म्हणजे आता सरोजला असं वाटत असतं की जरी आबांनी या सगळ्यामध्ये देवी आईच्या उत्सवामध्ये येण्यासाठी बंदी केले तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये देवी आईच्या उत्सवामध्ये सहभागी होऊ, जेणेकरून कोल्हापुराच्या समोर अख्ख्या कोल्हापुराच्या समोर आपलं हसं नको। म्हणजे किमान सरोज विचार करते की आपण तयार होऊन तरी बसलं पाहिजे, जेणेकरून सगळ्यांच्या समोर आपण इकडे नाही आहोत आणि आपल्याला या घरचा अधिकार कोणता मिळतच नाही असं व्हायला नको, म्हणून सरोज छानपैकी तयार होऊन बसलेली असते। पण आबांनी घरच्या सगळ्यांना फतवा काढलेला असतो की काहीही झालं तरी कोणीही सरोजला या सगळ्यामध्ये सामील होऊ देणार नाही म्हणजे नाही। आता सरोजला या हट्टामुळे आता आबांनी सगळ्यांच्यापासून बेदखल केलेलं असतं। त्याच वेळेला इकडे आता सगळ्या घरासमोर सरोज आबांना सांगते, आबा तुम्ही ही जी मला शिक्षा दिलेली आहे या शिक्षेला मी मान्य करत नाहीये, कारण अख्ख्या कोल्हापुराच्या समोर जर का लोकांनी विचारलं की तुमची थोरली सून कुठे आहे तर तुम्ही त्यांना काय उत्तर देणार। यावरती आबा म्हणतात, ते मला तू सांगायची गरज नाहीये सरोज, असं म्हणत आबा आता सडेतोड बोलतात। आबा सांगतात की आत्तापर्यंत या घरामध्ये तू जे निर्णय घेत आलीस ना त्या निर्णयाला मी मान देत आलो, मी दरवेळेला त्या निर्णयाचा सन्मान केला, पण आत्ता नाही। तू मला हे विचारतेस की या सगळ्यामध्ये मी काय उत्तर देणार आहे, बरोबर ना लोकांना। मग आता जर का कला इकडे नाहीये तर नवीन लग्न झालेली सून कुठे गेली म्हणून लोकांना उत्तर तू देणार आहेस का? मग त्या पण लोकांना उत्तर मलाच द्यायला लागणार आहे ना सरोज। मग हे सगळं करताना तू विचार केला नाहीस का की तुझी सून घरात नाही म्हणून तू लोकांना काय उत्तर देशील? तू माझ्याकडून उत्तराची अपेक्षा करतेस ना। यावरती सरोज म्हणते, आबा तुम्ही तिचे आणि माझी कंपॅरिझन करू नका। यावरती आबा म्हणतात, तुझी आणि तिची कंपॅरिझन होऊच शकत नाही सरोज, कारण किती काही झालं ना तरी कला ही कलाच आहे। तिला या सगळ्यामध्ये देवी आईचा आपण सगळ्यांनी हे केला, पाण उतारा करून तिला बाहेर काढलं, पण तिने काय केलं, त्या रात्री सुद्धा तिने रात्रभर जागून मूर्ती बनवली, त्यामुळे तिची सर तुम्हाला कुणाला येणार नाहीये। खरं सांगायचं तर रात्रभर अद्वैतने तिला बाहेर काढल्यावरती तिने का म्हणून चांदेकरांची मूर्ती बनवायची होती, पण नाही, तिने चांदेकरांची मूर्ती बनवली। चांदेकरांची मूर्ती बनवून ती तिकडे ठेवून बाहेर गेलेली आहे घर सोडून। आणि या सगळ्यामध्ये तुला सरोज इतकी गोष्ट समजायला पाहिजे की इतकं सगळं करणारी मुलगी तिची बरोबरी तू कधीच करू शकत नाहीयेस। त्यामुळे आता तू देवी आईच्या म्हणजे चांदेकरांचा जो पारंपरिक देवी आईचा उत्सव होतोय ना त्या उत्सवामध्ये आता मात्र तू कधीही सामील व्हायचं नाहीस, हे सुद्धा तितकंच खरं आहे। आणि जर घरातल्या कुणीही माझी शिक्षा मोडली तर गाठ माझ्याशी आहे, त्याला पण या उत्सवात सामील होता येणार नाही, असं म्हणत आता इकडे आबांनी खूपच मोठा आता निर्णय घेतलेला असतो। आबा या सगळ्यामध्ये आपल्या निर्णयावरती आणि ठाम असतात, कारण सरोजने या सगळ्यामध्ये सामील व्हायचं नाही। त्यानंतर आबा आता कलाला तिच्या माहेरी मनवण्यासाठी अद्वैतला पाठवतात आणि आबा अद्वैतला सांगतात, हे बघ, ह्या देवी आईच्या उत्सवामध्ये जिने मूर्ती बनवले ती सून म्हणून या घरात तुला नको असली तरी जिने मूर्ती बनवली ती मूर्तिकार म्हणून या घरात यायलाच पाहिजे। गेल्या वर्षी सुद्धा आपण त्या मुलीला या घरामध्ये बोलवलं होतं, कारण ना आपल्याला कलानेच या देवी आईच्या मूर्तीची सजावट केली होती। चांदेकरांची ही सुद्धा देवी व्यवस्थितरित्या जर का आपल्याला बसवायची असेल आणि तिचं डेकोरेशन व्हायचं असेल तर अजून काम पूर्ण नाही झालेलं आहे, फक्त तिने मूर्ती अंगणात बनवून गेलेली आहे, पण या मूर्तीचं अजून त्याचं साज श्रृंगार व्हायचं आहे। मूर्तीला पैठणी साडी नेसवायची आहे, त्यानंतर मूर्तीला पारंपरिक दागिने घालायचे आहेत आणि हे सुद्धा काम आपल्याकडे मूर्तिकार करतो। जर तुला चांदेकरांच्या अब्रूची चांदेकरांच्या इब्रतीची काळजी नसेलच तर तू हे नाही केलंस तरी मला काही फरक पडेल असं मला वाटत नाहीये, पण जर तुला चांदेकरांच्या इब्रतीची चांदेकरांची काही जरा तरी हे असेल ना, चाड असेल, तर या सगळ्यामध्ये तू हे करशील आणि तू हे नक्कीच करशील, असं म्हणत आबांनी अद्वैतवरती चांगलंच प्रेशर आणलेलं असतं। काहीही झालं तरी अद्वैतला कुठूनही काही मार्ग नसतो नाही म्हणायला,
कारण आता चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न असतो आणि मुळात देवी आईच्या सन्मानाचा प्रश्न असतो. यावरती सरोज म्हणते, अद्वैत तू एक काम कर, देवी आईचीच मूर्तीचा प्रश्न आहे ना, तर तू एक काम कर, या सगळ्यामध्ये तू एक दुसरा मूर्तिकाराला बोलव. मूर्तिकारानेच हे करणं गरजेचं असेल तर कोणत्याही मूर्तिकाराला बोलवून या सगळ्यामध्ये देवी आईची साडी आणि आता तिचे दागिने पारंपरिक सगळे घालून घे. त्यासाठी तिचे पाय धरण्याची काही गरज नाही. असं म्हटल्यावरती आता मात्र आबा म्हणतात, सरोज तुला कुणी मध्ये बोलायला सांगितलंय? तुला दर वेळेला या सगळ्यामध्ये बोलण्याचा अधिकार मिळतो म्हणून तुझं तोंड जास्त फुटलंय. तुला या सगळ्यामध्ये आता स्वतःला गप्प करण्याची गरज आहे. यावरती आता मात्र सरोज म्हणते, आबा आत्तापर्यंत चांदेकरांच्या घरामध्ये माझा हा असा अपमान कधीच झाला नव्हता आणि आज चक्क तुम्ही अपमान करता. यावरती आबा म्हणतात, त्यासाठी तुला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जर तुझा आत्तापर्यंत अपमान झाला नाही, जर तुला या घरातल्या मुलाच्या पेक्षा जास्त वरचढ मी स्थान दिलं तर मी तुला काहीतरी समजत होतो. पण गेल्या त्या काही दिवसात जे तू वागतेस ना, त्याच्यावरून मला समजलंय की तुला ओळखण्यात मी चुकलो. खरं सांगायचं तर मी माझ्या मुलाची साथ नाही दिली आणि दर वेळेला त्याला हे करून मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो. अख्ख्या बिझनेसची धुरा मी तुझ्या हातात दिली. बिझनेसच काय, या घराची पण धुरा तुझ्या हातात दिली. मी कधीही रजनीला या घरामधला ते अधिकार दिले नाहीत जे अधिकार मी तुला दिले, कारण मला तुझ्यामध्ये एक धडाडीपणा, तुझ्यामध्ये एक प्रामाणिकपणा दिसत होता. पण आज मी माझा निर्णय बदलतोय. आज या घरातली सगळी सूत्र मी रजनीच्या हवाली करतोय. आणि खरं सांगायचं तर रजनी हे घर सांभाळायला जितकी सक्षम आहे ना, तितकं मला नाही वाटत दुसरं कोणी आहे. तू सुद्धा नाहीस. तू सुद्धा हे घर सांभाळायला सक्षम नाही आहेस. त्यामुळे आता ह्या घराची धुरा मी फक्त आणि फक्त रजनीकडे देतो. त्यावरती नैना म्हणते, आबा मग आत्तापर्यंत जी कामं कला सांभाळत होती ती तुम्ही मला का नाही देऊ शकत? जर या घरामध्ये बदल होतच आहेत तर ते बदल मुळापासून होऊ दे ना. मला सुद्धा ह्या घरातली जबाबदारी द्या. आबा म्हणतात, तू तर तुझं तोंड बंदच ठेव. म्हणजे कसं आहे ना, या घरामध्ये काही चांगल्या गोष्टी होत असतील तर त्या चांगल्या गोष्टी बिघडवायच्या कशा हे तुला चांगलंच कळतं. अगं तुझी बहीण कला, तिला तू आमच्यापेक्षा जास्त आधीपासून ओळखतेस, बरोबर ना? मग ज्या कलेला मी काही महिन्यामध्ये ओळखू शकतो की ती असं काही करणारच नाही, ती सरोजला ढकलणारच नाही, तर सरोज आणि तुम्ही दोघीजणी तिच्यावरती आरोप करताय. बाकी घरातले सगळेजण म्हणतायत की आम्ही पाहिलेलं नाहीये. बरोबर आहे, मी सुद्धा पाहिलेलं नाहीये की नक्की काय घडलंय. पण सरोजला स्वतःला हे माहिती असलं पाहिजे की काय घडलंय. कारण सरोजला कलाचा धक्का लागला, कलाचा धक्का नाही लागला, हे सगळं सरोजला समजायला पाहिजे. आणि तिकडे तू मध्ये उभी होतीस म्हणजे तुला समजायला पाहिजे. मग तुम्ही दोघीजणी ज्या अर्थी म्हणताय ना की कलाने धक्का दिला, त्या अर्थी तुम्ही दोघीजणी खोटं बोलताय. कारण मी जितक्या वेळेस आता कलाला ओळखतोय ती सरोजला धक्का देणं शक्यच नाही. मला तर असं दिसलं की सरोजच्या अंगावरती हात उगारला आणि तिने फक्त आपल्याला स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला. मला इतकंच दिसलं. धक्का वगैरे दिला किंवा नाही हे मी पाहिलं नाही आहे. पण तुम्ही दोघी खोटं बोलताय. आणि तू तर तुझी आई आल्यावरती आपल्या बहिणीबद्दल असं बोललीस आणि इतकं सगळं होऊन सुद्धा तुला या घरचा मान पाहिजे. तुम्ही फक्त मान पान याला सगळेजण त्याचसाठी आहात. पण कलाने त्या गोष्टीचा कधीही विचार केला नाही की मला मान मिळेल का, किंवा मी नाही ही मूर्ती केली तर मी कशी अडवणूक करू, असा विचार न करता घराच्या बाहेर बसून तिने पूर्ण मूर्ती केलेली आहे. त्यामुळे ही मूर्ती बसवण्याचा मान दुसऱ्या कोणत्याही मी मूर्तिकाराला देणार नाही. फक्त आणि फक्त कलाचाच हा मान असेल. जर अद्वैत तुला कलाला घेऊन येता आलं तर ठीक, नाहीतर देवी आईची मूर्ती नाही बसली तरी 72. असं म्हणत आता इकडे आबांनी खूप मोठा फतवा काढल्यावरती सोहम लगेच काजूला फोन करून ही गोष्ट कळवतो. सोहम कळवतो की आबांनी सांगितले की कला वहिनी आली तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता मात्र मूर्ती बसेल. तर तू कला वहिनीला मनवला, दादा येईल तेव्हा येईल, पण तू कला वहिनीला मनव आणि तिला या घरी पाठव. असं म्हणत तो आता इकडे
काजलला फोन करतो. मग काजल घडलेली घटना कलाला सांग. आता त्या रात्री आबासुद्धा कलाला भेटायला येतात आणि मी तुला काय सांगतोय ते फक्त ऐक. तुझा हट्टीपणा बाजूला ठेव, तुझा स्वाभिमान पण बाजूला ठेव. देवी आईसाठी आपला स्वाभिमान बाजूला ठेवला तर काही फरक पडत नाहीये. तू फक्त एक काम कर, देवी आईच्या मूर्तीचे सगळं डेकोरेशन पूर्ण कर आणि त्यानंतर स्थापना झाल्यावरती तू पुन्हा तुझ्या घरी जा. या सगळ्यामध्ये मी तुझा स्वाभिमान तोडायला सांगत नाहीये, तुला स्वाभिमान सोडून द्यायला सांगत नाहीये. तर फक्त देवी आईसाठी तू तुझा थोडासा स्वाभिमान किंवा तुझा थोडासा अहंकार बाजूला ठेव. देवी आई पुढे आपण सगळे नम्र असतो, त्यामुळे तू एक काम कर, त्या दिवसापुरतं तरी तुझा राग बाजूला ठेव असं मी म्हणतो आणि तू घरी ये. देवी आईच्या मूर्तीची सगळी स्थापना कर आणि ते झाल्यानंतर तू परत गेलीस तर मी तुला अडवणार नाही. माझ्या या गोष्टीचा विचार कर असं म्हणत रजनी, सोहम आणि आबा हे कलाला त्या रात्री समजवतात. कला विचार करते की आबांचं म्हणणं अगदीच काही चुकीचं नाहीये. माझा राग, माझा अभिमान, स्वाभिमान हा देवी आईपेक्षा मोठा नाहीये आणि मी देवी आईची मूर्ती बनवण्याचं जर का व्रत घेतलेलं आहे तर ते व्रत मला पूर्ण करायला पाहिजे. मग मात्र आता इकडे कला सांगते, हो आबा, मी देवी आईची मूर्तीची स्थापना ज्या दिवशी आहे त्या दिवशी चांदेकरांच्या घरी येईल, तुम्ही काळजी करू नका असा कला शब्द देते. आणि देवी आईच्या उत्सवाच्या दिवशी कला छानपैकी नऊवारी साडी नेसून येते आणि अद्वैत तिला तिकडे दिसतो. यावरती कला म्हणते, मी इकडे आलेली आहे ते फक्त आणि फक्त आबांनी मला सांगितलं होतं म्हणून, देवी आईची स्थापना करायला. मी माझा स्वाभिमान तसाच जपून ठेवणार आहे आणि मी तुला इतकंच सांगू इच्छिते की मी सरोज मॅडमना धक्का दिला नव्हता, त्यामुळे तू माझ्याशी जे वागलास ते पूर्णपणे चुकीचं होतं आणि तो अन्याय मी कदापि सहन करणार नाही. यावरती अद्वैत तिला समजवतो आणि म्हणतो, हे बघ, काय घडलं काय नाही मला माहीत नाहीये, पण मी ज्या ठिकाणाहून बघत होतो तिथून तू आईला धक्का दिलेला मला दिसलं. कला म्हणते, तू त्याच विचारात राहा, तू तसंच मनाची समजूत करून ठेव, पण मी पण माझा हट्ट सोडणार नाही की मी धक्का दिलेला नाहीये. या मतावरती मी ठाम आहे. पण या सगळ्यामध्ये आता 4 लोक जेव्हा येतील तेव्हा आपल्यामध्ये असे काही वाद आहेत हे त्या लोकांसमोर येऊ नये यासाठी मी तुझी भेट घेतली. काहीही झालं तरी मी देवी आईची स्थापना करून निघून जाणार आहे, मी इकडे थांबणारच नाहीये. पण या सगळ्यामध्ये जर चांदेकरांचा नातू आणि सून हे आता अख्ख्या कोल्हापुराच्या समोर भांडले तर त्याची चर्चा होईल आणि त्याचा आबांना त्रास होईल आणि आबांची तब्येत बिघडेल. त्यासाठी मी तुला आधी भेटायला आले की काहीही झालं तरी देवी आईची स्थापना करताना आपलं काही भांडण आहे असं मी तर दाखवणार नाही, पण तुझ्या बाजूने तू पण नाही दाखवलंस तर बरं होईल. अद्वैत कलाला वचन देतो की ही पूर्ण होईपर्यंत पूजा मी कोणत्याही प्रकारचं काहीही गोंधळ घालणार नाही. पण अद्वैत गोंधळ घालणार नसला तरी गोंधळ घालणारी असते ती म्हणजे सरोज. सरोजला हे सगळं मान्यच नसतं. मग अद्वैत आणि कला नॉर्मल नवरा बायकोसारखी देवी आईच्या उत्सवामध्ये येतात. देवी आईची उत्सवाची आता जय्यत तयारी झालेली असते आणि या उत्सवाची तयारी करण्यासाठी म्हणजे स्थापना करण्यासाठी अद्वैत कला येतात. कोल्हापुरामधली सगळी मातब्बर मंडळी, कोल्हापुरामधली सामान्य जनता ज्यांना या पूजेचे पास मिळालेत असे सगळेजण तिकडे जमलेले असतात. अद्वैत कलाचा हात धरून येतो आणि सरोजच्या रागाचा पारा चढतो आणि सरोज पण तयार होऊन आलेली असते. पण त्याच वेळेला अख्ख्या कोल्हापुराच्या समोर आबा सांगतो, आज आमच्या देवी आईच्या पूजेचा मान ही माझी थोरली सून. असं म्हटल्यावरती सरोज पटकन उठते. त्यावरती आबा म्हणतात, माझी थोरली सून कला अद्वैत चांदेकर हिला मिळतो आहे. सरोजच्या रागाचा पारा चढतो. अख्ख्या सगळ्यांच्या समोर माझा हा अपमान, सरोजला हा अपमान सहनच होत नाही. ती रागारागात उठते. तोपर्यंत कलाने देवी आईच्या मूर्तीची साडीने सवून तिचे छानपैकी दागिने घालून पूजन करण्यासाठी, स्थापना करण्यासाठी अद्वैत आणि कला समोर आणतात. त्यावेळेला रागारागात सरोज उठ आणि खबरदार, जर त्या मूर्तीला हात लावलास तर चांदेकरांची मोठी सून मी आहे. किती काही झालं तर या घराची करती स्त्री मी आहे. माझ्या हातून देवी आईची पूजा होणार. असं म्हणत कलाने उचललेली देवी आईची मूर्ती तिला ठेवायला लावून आता सरोजने खूप मोठा सगळ्यांच्या समोर तमाशा केलेला असतो. मग मात्र आबा चिडतात आणि खबरदार सरोज, हा अधिकार मी तुझ्याकडून कधीच काढून घेतलाय. तुला स्थापना तर काय, तुला मी पूजेचा पण मान दिलेला नाहीये.
त्यामुळे या सगळ्यामध्ये कलाला बोलणं बंद कर. तुझं या सगळ्यामध्ये मी काही ऐकून नाही घेणार आहे. बाद झालं. आता मात्र या मूर्तीची स्थापना कलाच करणार. आबांनी अख्ख्या कोल्हापुरासमोर सरोजचा अपमान केल्यावरती सरोज चिडते, कलाचा हात धरायला येते आणि या सगळ्यामुळे देवी आईची मूर्ती पडणार. तितक्यात अद्वैत ते सावरतो आणि आई तू शांत हो असं म्हणतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरोजचा सगळा मान कलाला मिळालाय. सगळ्या कोल्हापुरासमोर अपमान झालाय आणि आता राहिला अद्वैत. तर अद्वैतने पण तिला बाजूला केल्यामुळे सरोजला खूप राग आलाय. या सगळ्यातून सरोज काय करणार आणि आता चांदेकरांच्या या सगळ्यामध्ये कलाला तिचा मान सन्मान कसा परत मिळणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.